नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? स्वतःची काळजी घ्या, घरात राहा आणि सुरक्षित राहा. बालमित्रांनो, आज आपण काय करणार आहोत माहितीये का? एक मराठीची कविता अभ्यासणार आहोत. आणि त्या कवितेचं नाव आहे सगळे मला तर ओळखतात. मी सौ वत्सला संदीप शिंदे, इयत्ता 3री, गांधी बाल मंदिर आणि ऑनलाईन क्लास बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बाळांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 8वी कविता ते अमर हुतात्मे झाले याचा अभ्यास करणार आहोत. या कवितेचे कवी आहेत वि. म. कुलकर्णी, म्हणजेच विनायक महादेव कुलकर्णी. पण बाळांनो, ही कविता शिकण्यापूर्वी आपण आपल्या भारत देशाविषयी थोडं जाणून घेऊया. बाळांनो, चित्रात तुम्हाला आपला भारत देश दिसत आहे. आपण कोणत्या राज्यात राहतो रे? सई, सांग बरं, आपण सगळे कोणत्या राज्यात राहतो? भारत. राज्य. मी देश नाही विचारला, राज्य विचारलं. महाराष्ट्र. व्हेरी गुड सई, आपण सगळे महाराष्ट्र राज्यात राहतो आणि असे अनेक राज्य मिळून आपला भारत देश बनलेला आहे. भारत देश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे आणि इथे पूर्वेला गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत आपला भारत देश पसरलेला आहे. आपल्या देशात विविध भाषा बोलल्या जातात. त्याचबरोबर विविध प्रकारचे अन्न पदार्थ खाल्ले जातात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. इतकंच नाही तर विविध राज्यातल्या लोकांचे पोशाखही वेगवेगळे असतात. सण, उत्सव, परंपरा सर्व गोष्टींमध्ये विविधता आहे. पण आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्या देशात विविधते सुद्धा एकता आहे. बाळांनो, आपल्या ह्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन कधी असतो तुम्हाला माहितीये? प्रणिती, सांग बरं, आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन प्रणिती, संस्कृती सांगतेस तुम्हाला? 15 ऑगस्ट. बरोबर, 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. बाळांनो, हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन. आता स्वातंत्र्य म्हणजे काय रे? माहितीये तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय? बघा हा, आपण एखाद्या पक्षाला जर पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलं आणि जर त्याला नंतर मुक्त केलं, मोकळं सोडलं, म्हणजे आपण त्याला स्वतंत्र केलं. तर आपला भारत देश सुद्धा बंधनात अडकलेला होता आणि तो 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला
म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. या दिवशी आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ना, ते तिरंगा फडकवतात. आणि हा सगळा सोहळा कुठे साजरा केला जातो माहितीये तुम्हाला? आपल्या देशाची राजधानी आहे दिल्ली. दिल्लीत लाल किल्ला आहे आणि ह्या लाल किल्ल्यावर हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी आपण सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा केला होता. दरवर्षी आपण शाळेत जाऊन झेंडावंदन करतो, पण यावर्षी आपण ऑनलाईन हा कार्यक्रम साजरा केला होता. आठवतोय तुम्हाला सगळ्यांना? कुणाल घोलेकर, तू काय बोलला होतास रे त्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी? विजयी विश्व. बरोबर कुणाल, झंडा गीत बोलला होता, विजयी विश्व तिरंगा प्यारा. बरोबर की नाही? त्याचबरोबर इतर कार्यक्रमांबरोबर सैन्याची कवायत सुद्धा असते. बाळांनो, आपलं सैन्य म्हणजे आपला अभिमान, आपली ताकद. बरोबर की नाही? ज्या देशाचं सैन्य जेवढ्या मोठ्या प्रमाणात, तेवढा तो देश बलशाली समजला जातो. आणि बरं बाळांनो, सांगा बरं, हा आपला स्वातंत्र्य दिन इतका महत्वाचा का आहे? का बरं आपण इतका तो उत्साहाने साजरा करतो? तर तुम्हाला भारत देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं याची मी गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांनी शांतपणाने ऐका हा. आणि आपल्या गोष्टीचं नाव आहे भारतीय स्वातंत्र्य लढा. स्वातंत्र्य लढा म्हणजे काय? तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेली लढाई. बाळांनो, हा आहे आपला पूर्वीचा भारत. बघा हा, ह्या पूर्वीच्या भारतामध्ये काय दिसतंय तुम्हाला? बघा, मगाशी जो तुम्हाला भारताचा नकाशा दाखवला त्यापेक्षा हा वेगळा आहे. कारण पूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही देश आपल्या भारत देशामध्येच होते. पण जेव्हा इंग्रज आपला देश सोडून गेले की नाही, तेव्हा त्यांनी आपल्या देशाची फाळणी केली. फाळणी केली म्हणजे काय? तर त्यांनी आपल्या देशाची विभागणी केली, वाटणी केली. आणि पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. बाळांनो, खूप खूप वर्षांपूर्वी आपला भारत देश खूप श्रीमंत होता, सलाम सुफलाम होता. असं म्हणतात की आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत असे. भारत देशात अनेक ठिकाणी शूरवीर राजे होते, जे लोकांचं कल्याण करणारी कामं करत होते. लोक गुण्या गोविंदाने राहत होते, सुखी होती. प्रत्येकाला कामधंदा होता, प्रत्येकाला पोटभर अन्न मिळत होतं आणि सगळं काही छान चाललं होतं. त्याचनंतर भारताची कीर्ती ऐकून समुद्र मार्गे इंग्रज आपल्या भारत देशात आले. भारत देशाचा त्यांनी शोध लावला की हा अतिशय श्रीमंत देश आहे. आणि आपल्या भारताची श्रीमंती पाहून इंग्रजांनी इथे व्यापार करायचा ठरवला. त्यासाठी त्यांनी आपल्या राजांची रीतसर परवानगी सुद्धा घेतली आणि इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या साहाय्याने त्यांनी आपल्या व्यापाराला सुद्धा सुरुवात केली. आपल्या देशातून कापड आणि मसाल्यांच्या पदार्थांचा व्यापार करू लागले. पण हे इंग्रज काय करत होते माहितीये? आपल्या भारतातलेच धागे इंग्लंड मध्ये घेऊन जात होते.
तिथे त्याच्यापासून कापड तयार करत होते आणि पुन्हा ते कापड आपल्या भारतात आणून दाम दुपटीने महाग भावाने विकत होते. म्हणजे सगळा नफा कोणाला मिळत होता? इंग्रजांना मिळत होता. असं करता करता थोड्याच काळात ह्या इंग्रजांचा व्यापार खूप वाढला. संपूर्ण भारतभर त्यांचा व्यापार वाढला आणि त्यांनी कामासाठी आपल्या इकडे भारतीय लोकांनाच ठेवलं. व्यापार वाढला म्हणजे तुम्हाला माहितीये पैसे जास्त मिळतात. त्यांच्याकडे खूप पैसे साठू लागले. मग त्यांनी आपल्या राजांना परवानगी मागितली की आम्हाला आमच्या संरक्षणासाठी सैन्य ठेवायचंय. बघा आता आपलं संरक्षण कोण करतात? पोलीस करतात की नाही? आपल्या मालमत्तेचं, आपल्या घराचं, आपल्या जीवाचं सगळ्याच पोलीस संरक्षण करतात. तसंच त्यावेळी इंग्रजांनी ज्याच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ना त्याला आवाज येणार नाही बाळांनो. तर त्यांनी आपल्या संरक्षणासाठी सैन्य आपल्या पदरी ठेवण्याची मागणी केली आणि आपल्या राजांनी ती परवानगी दिली. पण हे सैन्य ठेवण्यासाठी इंग्रजांची दुष्ट बुद्धी होती त्यांचा काही चांगला हेतू नव्हता. मग या इंग्रजांनी काय केलं? याच सैनिकांच्या मदतीने हळूहळू आपल्या भारत देशातल्या एकेका राजांना गोड बोलून, दमदाटी करून, तर काहींना लढाईत हरवून आपल्या देशावर राज्य करायला लागले. आणि त्यांनी काय केलं? हळूहळू भारतातील एक 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 राज्य त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणलं. राज्य अगदी लांब पर्यंत, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे आपलं राज्य व्यापून टाकलं. तर इंग्रजांनी काय केलं माहितीये? ज्या राजांनी इंग्रजांचं ऐकलं नाही ना त्या राजांना त्यांनी बंदी बनवलं. त्यांना कोंडून ठेवलं तुरुंगात. आणि एवढंच नाही तर त्यांचे इतके हाल केले की बाळांनो ते शब्दात सांगणं सुद्धा नाही. आता बघा ह्या चित्रात तुम्हाला त्याच्या हातात एक ध्वज दिसतोय. कोणाला सांगता येईल का हा कोणता ध्वज आहे? संस्कृती, तुम्ही आता क्रिकेटच्या खेळामध्ये हा ध्वज पाहता. संस्कृती, पाकिस्तानचा आहे? नाही बाळा, पाकिस्तानचा नाही. हा आहे इंग्लंडचा युनियन जॅक. ह्या झेंड्याचं नाव आहे युनियन जॅक. इंग्रजांचा राष्ट्रध्वज आहे. आपला कसा तिरंगा तसा हा इंग्रजांचा राष्ट्रध्वज युनियन जॅक. आणि तो त्यांनी युनियन जॅक अतिशय दिमाखाने फडकवला आणि आजपासून भारतात आमची सत्ता सुरू झाली हे त्यांनी साऱ्या जगाला सांगितलं बाळांनो. आणि यानंतरच आपल्या भारतीय लोकांचे हाल सुरू झाले. बघा बरं इथे लोक काय करताना दिसतायत? प्रणिती सांगतेस तू मला? काम करताना दिसतायत. कुठे काम करतायत म्हादलेकर? शेतात. बरोबर, शेतात काम करतायत. पण बाळांनो तुम्हाला माहितीये का ही शेत ह्या लोकांचीच होती. खरं तर हेच ह्या जमिनीचे शेताचे मालक होते. पण इंग्रजांनी काय केलं? ह्याच लोकांना आपल्याच शेतात मजुरासारखं राबवून घ्यायला सुरुवात केली आणि शेताचे मालक मात्र स्वतः इंग्रज बनले. त्यांना फक्त काम आणि काम हेच करावं लागायचं. बघा एक इंग्रज अधिकारी तिथे उभा राहून त्याच्या हातात हंटर आहे.
तो ह्या सगळ्यांवर लक्ष ठेवतोय. कामात जरा कुचराई झाली, जरा लक्ष इकडे तिकडे झालं की त्या गरीब बिचाऱ्या मजुरांना म्हणजेच आपल्या भारतीय बांधवांना हंटरचे फटके मिळायचे. आपल्या ह्या भारतीय बांधवांकडून अक्षरशः गुराढोरांप्रमाणे मेहनत करून घेत असत. बरं, आपल्यावर अन्याय होतोय हेही कुठे सांगण्याची सोय नाही. या चित्रात तुम्ही बघितलंय ना कसं कठीण काम केलं जातंय आणि देखरेखीसाठी इंग्रज उभा आहे. त्याच्या बाजूला बघा एक सेवक आहे, तो सुद्धा बिचारा गरीब भारतीय आहे. अशा पद्धतीने अमानुषपणाची वागणूक आपल्या भारतीय लोकांना मिळत होती. आता ह्या चित्रात बघा काय दिसतंय रे तुम्हाला? सई सांग बरं मला. सई, श्रावणी, खुर्चीवर बसले आणि त्याला लोक घेऊन जात आहेत. बरोबर. खुर्चीवर आहे की गाडीत आहे? गाडीत. बरोबर. ती इंग्रज व्यक्ती गाडीत बसलेली आहे आणि त्या गाडीला प्राणी जोडलेले नाहीयेत. त्या गाडीला माणसं ओढून नेत आहेत. म्हणजे बघा प्राण्यांची सुद्धा कामं आपल्या भारतीय बांधवांकडून करून घेतली जात होती. बरं, ते सगळे बघा तुम्हाला अतिशय जीव तोडून धावताना दिसतायत. कारण जर त्या गाडीचा स्पीड कमी झाला, गाडी हळूहळू धावली तर त्या बिचाऱ्यांना मार मिळत असे. अनवाणी पायाने बघा, पायात त्यांच्या चपलाही नाहीये, अनवाणी पायांनी ते गाडी ओढून घेत आहेत. बरं, गाडीचा स्पीड कमी झाला तर हंटरचा मार. आता बघूया अजून काय काय. बघा इथे हे सगळे मजूर काम करताना दिसतात. आता बघा तुमचे ह्या आई बाबा 8 तास किंवा 12 तास अशी ड्युटी करतात की नाही, पण त्यावेळी असे कोणतेच वेळेचं बंधन नव्हतं रे बाळांनो. तासन तास बिचाऱ्यांना मान खाली घालून जे काम करावं लागायचं ते करावंच लागायचं. त्यात कोणतीच सूट नव्हती. आणि जर थोडस काही वेगळं बोलण्याचं किंवा विरुद्ध बोलण्याचं धाडस केलं तर त्यांना हंटरचा मार खावा लागायचा. म्हणजे कष्टही करा आणि मारही खा. अशी अतिशय वाईट परिस्थिती होती आपल्या भारतीय बांधवांची. हे सगळं घडत असताना अतिशय हालाखीची परिस्थिती झाली. ना बिचाऱ्यांना अंगभर कपडे मिळत होते, ना पोटभर अन्न मिळत होतं. या सगळ्या गोष्टी मिळणं अतिशय कठीण झालं होतं. आणि वागणूक तर अतिशय अपमानास्पद होती. त्या काही हॉटेल्सच्या बाहेर हे असे फलक लावले जायचे. बघा मी या फलकावर काय लिहिलंय ते वाचून दाखवते. डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउडेड. म्हणजे कुत्रे आणि भारतीय यांना या हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही. म्हणजे बघा आपल्या भारतीयांची तुलना प्राण्यांशी केली जात होती. प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जायची. हे तर काहीच नाही. आपण बघा आता ट्रेन मधून प्रवास करतो की नाही, तेव्हा सगळे एकत्र प्रवास करतो. पण त्या काळी जरी किती श्रीमंत भारतीय असेल, त्याने प्रथम वर्गाचं तिकीट काढलं, फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, तरी सुद्धा त्याला फर्स्ट क्लास मध्ये प्रवास करण्याला परवानगी नव्हती. भारतीय आहे ना, मग तू सेकंड क्लासच्या डब्यातूनच प्रवास करायचा, असं त्यांच्यावर नियम लादलेले होते. आणि अशा पद्धतीने ब्रिटिशांबद्दल सगळ्या लोकांमध्ये असंतोष वाढला होता. असंतोष म्हणजे राग वाढला होता. लोकांना असं वाटत होतं हे आपल्याला इतकी वाईट वागणूक का देतायत, का आमच्याशी इतकं वाईट वागतायत. मग
तेव्हा आपल्या देशातील काही राजांनी या विरुद्ध आवाज उठवण्याचं ठरवलं. आता बघा 2020 चालू आहे की नाही, तसंच 1857 साली म्हणजे आजपासून जवळ 150 वर्षांपूर्वी झाशीची राणी, महाराष्ट्राचे तात्या टोपे आणि दिल्लीचा बादशाह बहादूरशाह यांनी इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचा ठरवला. पण काय करणार, इंग्रजांचं सैन्य फार अफाट होतं. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती आणि ह्या व्यक्तींकडे म्हणजे तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि बहादूरशाह यांच्याकडे सैन्य कमी होतं. ह्या कमी सैन्याचं त्या इंग्रजांच्या सैन्यापुढे निभाव लागला नाही आणि आपल्या लोकांना अपयश आलं त्या लढाईमध्ये. यानंतर इंग्रज तर अजूनच वरचढ झाले आणि त्यांनी लोकांवर अधिकाधिक अन्याय करायला सुरुवात केली. असाच काळ जात होता. इंग्रजांचे अत्याचार वाढतच होते. त्यानंतर आपल्या देशातील काही थोर नेत्यांनी पुन्हा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यात पंजाबचे सुपुत्र लाला लजपत राय, महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि पश्चिम बंगालचे बिपिन चंद्र पाल या तिघांना मिळून त्यावेळी लाल बाल पाल असं म्हटलं जायचं. ह्या तिघांनी संपूर्ण भारतातील लोकांना इंग्रजांविरुद्ध जागृत करायला सुरुवात केलं. जागृत म्हणजे काय रे, तर जाग करणं. जाग करायचं म्हणजे काय, लोक झोपलेली होती का? नाही, तर लोकांना त्यांनी जाणीव करून दिली की इंग्रज आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या देशात काही क्रांतिकारक सुद्धा होते. क्रांतिकारक म्हणजे कोण, तर क्रांती करणारे, बदल घडवून असणारे. राजगुरू भगतसिंग, सुखदेव हे सर्वात मोठे क्रांतिकारक होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारवाया केल्या. इंग्रजांनी काय केलं माहितीये, ह्या तिघांनाही अटक केली आणि ह्यांची वय किती होती माहितीये, अवघी 20, 23, 22 ही त्यांची वय होती. त्यांना अटक केली, ह्यांच्यावर खोटा खटला भरला म्हणजे केस केली आणि ह्या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. आणि ह्या वीरांनी भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देत हसत फासावर चढले. बाळांनो, या चित्रातील व्यक्तींना तुम्ही ओळखत असाल ना? हे पहिलं चित्र कोणाचं आहे? कनिष्का सांगते का पहिलं चित्र कोणाचं आहे? तुम्ही सगळे ओळखता यांना? कनिष्का, बोल बाळा. जवाहरलाल नेहरू. बरोबर, जवाहरलाल नेहरू. त्यांनाच आपण चाचा नेहरू म्हणतो. चाचा नेहरूंची जयंती तुम्हाला फार आवडते ना? आपण त्या दिवशी शाळेत बालदिन साजरा करतो. बर, आता ह्या दुसऱ्या चित्रात कोण दिसतंय रे तुम्हाला? रुद्र सांगतोस? टीचर गांधीजी. बरोबर, गांधीजी आहेत. आणि तिसऱ्या चित्रात कोण आहे बरं? लावण्या सांगते का? लावण्या? बर, पटेल आहेत. बरोबर, त्यांचं नाव आहे सरदार पटेल. आणि इथे हे सैनिकी वेशातले यश सांगतो का कोण आहेत ते? नेताजी सुभाषचंद्र बोस.
बरोबर, नेताजी सुभाषचंद्र बोस. तर पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण चाचा नेहरू म्हणतो. राष्ट्रपिता गांधीजी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांनी विविध पद्धतीने लोकांमध्ये चळवळी निर्माण केल्या आणि इंग्रजांचं राज्य उलथून टाकण्याचा प्रयत्न केला. लोकांना जागृत केलं. आणि हा कोपऱ्यात छोट्याशा मुलाचा एक फोटो दिसतोय. हा कोण आहे माहितीये तुम्हाला? नाही माहित ना? हा छोटा शिरीष आहे. तुम्हाला माहितीये, धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार गावात हा शिरीष आणि त्याचा मित्र यांनी एक दिवशी सकाळी ठरवलं की आपण प्रभात फेरी काढायची. कारण की त्यावेळी देशामध्ये इंग्रजांविरुद्ध अनेक कार्यक्रम केले जात होते. त्यातच प्रभात फेरीचा पण कार्यक्रम असायचा. छोटा शिरीष आणि त्याचे मित्र राष्ट्रध्वज घेऊन घोषणा देत आळी आळीतून रस्त्यातून चालले होते. आणि इंग्रजांना या बाबतीत माहिती झाली की छोटी मुलं, कारण माईक बंद, छोटी मुलं प्रभात फेरी काढणार आहे. इंग्रज आले बंदुका घेऊन आणि मुलांना दरडावू लागली. जा रे मुलांनो, चला आपापल्या घरी. काय चाललंय हे तुमचं इथे? छोटा शिरीष अगदी द्वेषाने पुढे आला आणि म्हणाला, आम्ही आमच्या देशासाठी प्रभात फेरी काढतो आहे. आणि त्या छोट्या शिरीषच्या हातामध्ये आपला तिरंगा होता. इंग्रजांनी त्यांच्यावर बेछूटपणे गोळीबार करायला सुरुवात केली. छोटा शिरीष खाली पडत होता, पण बाळांनो, त्याने आपल्या हातातला राष्ट्रध्वज खाली पडू नाही दिला. गोळ्या झेलत असताना त्याने तिरंगा उंच असा लहरावत ठेवला होता. बघा बाळांनो, हल्ली आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी काय करतो? आपल्या छातीवर तिरंगा झेंडा लावतो की नाही? मोठ्या अभिमानाने लावतो. पण दुसऱ्या दिवशी तोच झेंडा कुठे दिसतो बरं तुम्हाला? कुठेतरी पडलेला असतो रस्त्यावर. काही वेळा तर कचरा कुंडीत सुद्धा पडलेला असतो. तर आपण आजपासून काय ठरवायचंय की आम्ही आमच्या झेंड्याचा, राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ देणार नाही. बाळांनो, माझ्याकडे हा एक माझा राष्ट्रध्वज आहे. वर्षानुवर्ष मी हाच झेंडा वापरते. ह्या डबीत तो ठेवलेला आहे. तो मी काढते आणि जेव्हा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असेल त्या दिवशी मी तो वापरते आणि पुन्हा त्या डबीमध्ये व्यवस्थित ठेवून देते आणि पुढच्या कार्यक्रमासाठी तोच झेंडा वापरते. मग अशा पद्धतीने आपल्या झेंड्याचा अपमानही होणार नाही आणि बचतही होईल. बरोबर की नाही? तर ह्या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं की मोठमोठी माणसंच नाही, तर लहान मुलं, स्त्रिया या सगळ्यांनी आपला भारत देश स्वतंत्र झालाच पाहिजे म्हणून अनेक गोष्टी केल्या. आणि बाळांनो, या सगळ्यांच्या कष्टाला यश मिळालं. या सर्व देशभक्तांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि इंग्रजांनी भारत देश सोडून जाण्याचं ठरवलं. 14 ऑगस्ट 1947च्या रात्री 12 वाजता इंग्रजांनी आपला युनियन जॅक खाली उतरवला. बघा, पहिल्या चित्रात दिसतं ना तुम्हाला, युनियन जॅक खाली उतरवला आणि दुसऱ्या चित्रात आपला तिरंगा डौलाना फडकू लागला आणि सगळ्या जनतेने आनंद साजरा केला. पण आपल्याला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाहीये. त्यासाठी अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांना फासावर चढावं लागलं, रक्त सांडवावं लागलं, आपलं घरदार सोडावं लागलं आणि काहींना तर आपलं सर्वस्व गमवावं लागलं. आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत.
खूप छान आनंदात राहत आहोत, बघ की नाही. पण ह्याच्यासाठी अनेकांचे कष्ट आहेत, त्यांना आपण विसरून चालणार नाही. ह्या थोर देशभक्तांची, हुतात्म्यांची आठवण आपल्याला करून देण्यासाठी आपल्या इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कवी भीमा कुलकर्णी यांनी ते अमर हुतात्मे झाले ही कविता अभ्यासासाठी दिलेली आहे, बरोबर की नाही. तर आपण ही कविता आज फक्त वाचन करणार आहोत, पण पुढच्या तासाला अधिक तपशिलासह अर्थासह आपण या कवितेचा अभ्यास करूया, समजून घेऊया. तर आता मी ही कविता वाचणार आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐका. कविता 8वी, ते अमर हुतात्मे झाले. कवी वि. म. कुलकर्णी. ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. बाळांनो, आज जो आपण घटक शिकलो आहोत ना, त्याच्यावर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. प्रश्न पहिला, भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो? नहुष? ऑगस्ट. नहुष? नाही, मी ज्याचं नाव घेईन त्याने सांगायचं. नहुष, सांगतोस बाळा? 15 ऑगस्ट. बरोबर, 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन असतो. प्रश्न दुसरा, इंग्रज कशासाठी भारतात आले होते? श्रावणी, सांगतेस? श्रावणी? कुणाल? कुणाल घोल? फिरण्यासाठी आले होते का इंग्रज भारतात? कशासाठी आले होते? संस्कृती? व्यापारासाठी ना. संपत्ती नेण्यासाठी. बरोबर, भारतात खूप संपत्ती होती, ती संपत्ती नेण्यासाठी. पण ती संपत्ती नेण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? तर आम्ही भारतात व्यापार करण्यासाठी आलोय, असं त्यांनी सुचवलं होतं, बरोबर की नाही. पुढचा प्रश्न, भारतीयांवर कशा प्रकारे अत्याचार केले जात होते? प्रणिती, सांगतेस मला तू? अत्याचार म्हणजे जुलूम. मारत होते. बरोबर, त्यांना मारहाण केली जात होती. अजून? त्यांच्याकडनं बळजबरीने कामं करून घेतली जात होती. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपण जो स्वातंत्र्य लढा पाहिला
त्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची, क्रांतिकारकांची नावं सांगा. हा, नैतिक सांग बरं मला. एक नाव सांगितलं तरी चालेल. हा, भगतसिंग. नैतिक नाही सांगायचंय मला. हा, कुणाल तू नाही आता सांगायचं. नैतिक. बाबू गेला. कुणाल तुझा माईक बंद कर. नैतिक सांग. तानाजी. त्यानंतर सई सांग बरं. मालुसरे. नाही, तानाजी मालुसरे नाही बाळा. नैतिक तुझा माईक बंद कर. सई. सईचं बरं. श्रेया कदम आहे. श्रेया सांग बरं. मी सांगू. कोण बोलतोय? हा, सांग. राजगुरू. बरोबर, राजगुरू. अजून? टीचर मी सांगू. हो, नाव सांग बाळा तुझं. संकेत. हा, सांग. मी सांगू. नाही, संकेत नाही आधी सांगायचं. हा, टीचर मी सांगू का? संकेत. टीचर सुखदेव. बरोबर, छान. खूप सुंदर उत्तर दिली बाळांनो. आता मी तुम्हाला एक गृहपाठ दिलेला आहे. आपण जी आज कविता वाचली ती तर उद्या खूप छान पद्धतीने अभ्यासणार आहोत. अर्थासहित तुम्हाला समजून सांगणार आहे. पण आज त्याच्यावर थोडासा गृहपाठ करायला हवा की नाही? तर मी तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे की स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाऱ्या थोर नेत्यांची चित्र जमवा आणि पालकांच्या मदतीने अगदी सोप्या भाषेत माहिती लिहा. हा, आणि जी कविता मी तुम्हाला वाचून दाखवली की नाही, मॅडम घरचा अभ्यास पाठवा. हो, पाठवणार. आपल्या पालकांना ही कविता वाचून दाखवा. हा सगळा अभ्यास मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे. बाळांनो, धन्यवाद. तुम्ही ही कथा गोष्ट शांतपणे ऐकून घेतली त्यासाठी. आता तुम्ही आपलं हे चॅनल पाहिलंच आहे की नाही? तुम्ही पाहिलं असेल तर त्याला लाईक करा आणि आपला हा अभ्यास सगळ्या आपल्या मित्रांना सुद्धा आला पाहिजे की नाही, म्हणून हे चॅनल शेअर सुद्धा करा. आणि जी रोज रोज नवीन अभ्यासाची माहिती तुम्हाला कळली पाहिजे की नाही, त्यासाठी आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.